मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं यमलोकाचा मार्ग कसा आहे, अंगाला शहारे येणारा होता। खरोखरच तर तुम्ही ऐकलंच असेल की अंगावर शहारे किती आले असतील। म्हणून शिवनामस्मरण करा, शिवनामाचा जप करा, पार्थिव शिवलिंग करा, पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, त्रिपुंडी भस्म कपाळी धारण करा, मुखामध्ये ओम नमः शिवाय आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष। जो कोणी असं करतो त्याला यमदूताची यातना भोगावी लागत नाही, शिवलोकाची प्राप्ती होते आणि शिव स्वर्गामध्येच आपल्याला जागा मिळते आणि आपल्याला शिवाचे दूत येतात, फुलांचं विमान सजवून येतात। ते आपल्याला रस्त्यात एवढं यमलोकाचं जे वर्णन ऐकलं तर ते रस्त्यात आपल्याला एवढं काही सोसावं लागत नाही। आपल्याला फुलासारखे ते शिवलोकामध्ये घेऊन जाताना शिवाच्या चरणापाशी आपल्याला जागा देतात। तर दररोज शिव महापुराण कथा ऐकण्याचे करावे, स्वयंपाक करता करता लावा, कपडे धुता धुता लावा, देवपूजा करता करता लावा, भाज्या बनवताय, भाज्या खुडताय किंवा आपण लावलं शिव नामस्मरण, 2 शब्द पण आपण ऐकले तरी पण आपण सर्व पापांपासून मुक्त होतो। कुठलेही काम केले म्हणजे व्हिडिओ लावून द्या आणि ऐकत राहा, आपलं काम पण होतं आणि स्वयंपाक करता करता तर अतिउत्तम 24,000 मंत्रांचं एवढं शिव महापुराणाचे मंत्र आपल्या जेवणामध्ये पडतात। अन्नपूर्णा माताचा वास राहतो आणि ते जेवण पण टेस्टी बनतं। म्हणून शिव महापुराणाच्या कथा दररोज ऐका। शिव महापुराणाच्या कथा ऐकल्याने प्रगतीच होते, यश कीर्ती मान सन्मान वाढतो, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि सर्व पापांपासून मुक्त होतो। तर आता आपण ऐकूया या व्हिडिओच्या माध्यमाने यमलोकाचा मार्ग। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं, आता नरक लोकाचे वर्णन कसे आहे, नरक यातनांचे वर्णन कसे आहे तर आपण ते ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, नरक लोकाचे वर्णन। सनत कुमार म्हणाले, व्यासजी, यमदूत पापी लोकांना यमलोकी नेतात तेव्हा चित्रगुप्त त्यांची कान उघडणी करतो। तो म्हणतो, अरे पाप्यांनो, तुम्ही दुसऱ्यांचे द्रव्य लुबाडून त्यांना दुःख दिलेत, परस्त्रियांशी संग करून त्यांना भ्रष्ट केलीत, ही दुष्कर्म करताना त्यांचे भीषण दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत। यांची तुम्हाला कल्पना नव्हती काय? तुम्हाला येथे येईपर्यंत जे दुःख भोगावे लागले आणि पुढे ज्या यातना सोसाव्या लागणार आहेत त्यांना सर्वस्व तुम्हीच जबाबदार आहात। ती दुष्कर्म करताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही का? धर्म आठवला नाही का? मग आता कशाला आक्रोश करत आहोत? पाप्यांमध्ये कोणी राजा असला तर महाप्रभू चित्रगुप्ताला फारच राग येतो। तो त्याला धडसावतो, म्हणतो, अरे दुराचार्या, तू सामर्थ्य आणि अधिकाराने उन्मत्त होऊन प्रजेवर अन्याय केलास, लोकांचा छळ करून त्याला दंड दिला। जे राज्य तुला थोड्या कालावधीसाठी लाभले होते त्याच्यासाठी पुण्य संचय करायचे सोडून तू पाप्यांचा पर्वतप्राय राशी उभ्या केल्यास, त्यांची फळे भोगायची वेळ आता आली आहे। ज्यासाठी तू ही दुष्कर्म केली ते राज्य, स्त्री पुत्रादी परिवार आता कोठे आहे? ज्या सामर्थ्यांच्या जोरावर तू प्रजेचा नाश केलास ते तुझे सामर्थ्य आता कोठे आहे? येथे तू एकटा आहेस, यमदूतांना तुला बांधलेले आहे। स्वतःला अशा दयनीय पराधीनीय अवस्थेत पाहून तुला काय वाटते? यावर तो राजा काहीच बोलत नाही, मान खाली घालून आपल्या दुष्कर्माचा विचार करत राहतो। तेव्हा यमधर्म आपल्या सेवकांना सांगतो, चंड, महाचंड, या राजाने लोकांशी फार वाईट वर्तन केले आहे, त्यांना कष्ट आणि यातना दिले आहेत, ते पापरूपी मळ यांच्या अंगाला चिकटलेला आहे। याला नरक अग्नीत घालून आपल्या नियमानुसार क्रमाक्रमाने शुद्ध करून घ्या। राजाची आज्ञा होतात चंड आणि महाचंड त्या राजाच्या पायाला धरून गोल गोल फिरवून जोराने उंच भिरकावतात, व्रजाने महावृक्षावर आघात करतात, त्याप्रमाणे त्याला तापलेल्या शिळेवर वेगाने आपटतात, तापलेल्या सईवर चालायला लावतात। त्या भीषण आघाताने तो राजा अगदी जर्जर होतो, जोरजोराने आरोळ्या मारतो, त्याच्या कानातून रक्तांच्या धारा वाहू लागतात, शुद्ध हरपून तो खाली कोसळतो। तेव्हा दोघे दूत वायूचा स्पर्श करून त्याला पुनर्जीवित करतात। शरीर हे आपलं जळतं पण आत्मा तीच राहते, आत्म्याला इजा होतात, शरीर आपलं तसंच राहतो पण म्हणून आत्मा सो परमात्मा, आत्म्यामध्ये भगवान आहे। म्हणून आत्म्याला हे सर्व काही इजा सोसाव्या लागतात, कळ सोसावी लागते, मग त्याला पापांच्या शुद्धीसाठी नरकात फेकले जाते। तो पृथ्वीच्या खाली 7,28,00,000 योजना अंतावर 7व्या तळ्याच्या अंती असलेल्या घोर अंधारात जाऊन पडतो। हजारो वर्ष त्याला अंधारामध्ये ठेवतात। पृथ्वीच्या खाली नरकाच्या एका खालोखाल 7 प्रमुख कोठी कला प्रकार जाती आहेत, त्या सर्वांच्या मिळून 28 कोटी जाती आहेत। त्यांची नावे अशी आहेत, घोरा, सुगोरा, अतिघोरा, महाघोरा, घोररूप, तलातला, भयानका, कालरात्री, मोहत्कटा, चंडा, महाचंडा, चंड, कोलाहल, प्रचंडा, पद्या, पद्यावती, भीता, भीमा, कराल, विक्राल, ब्रज्जा, त्रिकोणा, पंचकोना, सुदर्गा, अखिलस्थिता, समा, भीमबला, भीमा,
दीप्तप्राया या नरक कोटींची निर्मिती पाप्यांना यातना देण्यासाठीच करण्यात आलेली आहे। या कोटींची प्रत्येकी 5 नायक आहेत। त्यांची नावे अशी आहेत: रौरव, महारौरव, शीत, उष्ण, सुगोर, सुमहातीक्ष्ण, संजीवन, महातप, विलोप, विलोप, कंटक, तीव्रवेग, कराल, विक्राल, प्रकंचन, महावक्र, कालसूत्र, प्रगर्जन, सुचिमुख, सुनेती, खादक, सुप्रपिंडन, कुंभिपाक, सुपाक, कंक्रज, महावक्र, कालसूत्र, प्रगर्जन, सुचिमुख, सुनेती, खादक, कुंभिपाक, सुपाक, कंकज, महावक्र, कालसूत्र, प्रगर्जन, सुचिमुख, सुनेती, खादक असे हे प्रमुख नामं, बरेच नावं आहेत। तर हे यमलोक नरक यातनांचे हे संपूर्ण नामं आहेत। तर हे शिला, शकट, लांगल, तालपत्र, समोह, तप्त, त्रिपाद, त्रिविध, अचिचर अशा अनेक प्रकारच्या 28 कोटी असे नरक यातनांचे नावं आहेत आणि 5-5 नायक आहेत। तर हे 140 नरकांच्या समूहाला महानरकमंडल असे म्हटले गेले आहे। तर हे नरक गतीचे वर्णन आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। सनत कुमार व्यासांना म्हणाले, हे मुनीश्वर, ज्याप्रमाणे सुवर्णंदी धातूंना शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्ये तापवले जाते त्याप्रमाणे पापी लोकांना त्यांच्या पापांचा नाश व्हावा म्हणून त्यांच्या कर्मानुसार वेगवेगळ्या नरकांमध्ये पाठवले जाते। ज्याने जे कर्म केले आहे त्याला त्या नरकामध्ये पाठवले जाते असे काही नाही। तर आपल्याला माहिती की आपण कुठले कर्म करत आहोत तर आपल्याला कोणत्या कर्माची प्राप्ती होणार आहे, म्हणून ज्याला त्याला त्याच्या कर्माची फळे ज्याला त्यालाच भोगावी लागतात। ते दुष्कर्मरूपी मळ नाहीसा होईपर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या यातना दिल्या जातात। त्या यातना कशा स्वरूपाच्या असतात ते तुम्हाला सांगते। यमदूत पाप्यांच्या हातांना साखळ्या बांधून विशाल वृक्षांच्या फांद्यावर लटकवतात, त्यांना वेगाने झोके देतात। त्या झोक्यांनी ते मैलोगंती झुलत राहतात, वेग असह्य होऊन थरथर कापतात, चेतनारहित होतात। अंधातरी अवस्थेत त्यांच्या पायांना वजनदार लोखंड बांधतात, त्या भाराचे ताण पडून त्यांना अत्यंतिक वेदना होतात। त्यावेळी ते लोक आपल्या दुष्कर्माचे स्मरण करत निश्चिल राहतात। यमदूताचे दूत त्यांना चारी बाजूनी अंकुशाने मारतात, तापलेल्या लोखंडी कांबांनी बदलतात, प्रदीप्त निखारांनी त्यांना सर्व अंगावर पुन्हा पुन्हा चटके देतात, त्यांचे सर्व अवयव क्रमाक्रमाने विदीर्ण करतात, त्यांना लोखंडाच्या कढईत घालून शिजवतात, मग किड्यांनी बुजवलेल्या विष्ठेच्या चरबीच्या रक्ताच्या पुवाच्या विहिरीमध्ये फेकतात। तीक्ष्ण कृमी, लोखंडी चोच असलेले कावळे, कुत्रे, लांडगे आणि व्याघ्रांद्री हिंस पशु समोर टाकतात, त्यांच्या शरीराचे टोचे मारून मारून त्यांच्या शरीरांना खूप इजा देतात आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून त्यांना लोखंडी चोच असलेले कावळे, कुत्रे, लांडगे, व्याघ्रांद्री हिंस पशु समोर टाकून देतात, त्यांच्या शरीराचे लचके तोडतात। यमदूत त्यांना जळत्या निखाऱ्याच्या ढिग्यावर ठेवून देतात, माशाप्रमाणे भाजतात, तीक्ष्ण त्रिशूळाने त्यांना यातना देतात, गरम तेलामध्ये टाकतात, शरीर छिन्नभिन्न करतात, तेलाच्या घाण्यात घालून अक्षरशः रगडतात, तापलेल्या उन्हात सुकवतात, तप्त लोखंडी भांड्यामध्ये घालून भाजून टाकतात, छातीवर पायावर सातत्याने प्रहार करतात, त्यांची जीभ उकळत्या तेलामध्ये तळतात। अशा प्रकारे पापी मनुष्यांना नरकात घालून शारीरिक पीडा दिल्या जातात। व्याजी, सर्व नरकांमध्ये दिल्या जाणाऱ्या यातना विचित्र, अति कष्टदायक असतात, पण नरक वर्णनांचे अतिशय ऐकूनच काटे येतात। तेथे यमदूत पाप्यांच्या मुखात गरम निखारे कोंबून त्यांना मारतात, गरम चणे त्यांना खाऊ घालायला लावतात, त्यांच्या अंगावर गरम राख टाकतात, तापलेल्या तांब्याने चटके लावतात, उकळत्या तेलात तुपामध्ये त्यांना तळतात आणि उकळते तेल आणि तूप पाजतात आणि त्यावेळी चहूकडून बदडून काढतात। कोठे कोठे पाप्याच्या मुखात विष्ठा घालतात, पू आणि कुंभी कोपतात आणि धगधगणाऱ्या लोह शाल्मलीलांना आलिंगन द्यायला लावतात, तापलेल्या मोठ्या मोठ्या हथळांनी त्यांची पाठ चकडून काढतात, करवतीने त्यांची अवयव कापतात, त्यांचे मांस त्यांना खायला लावतात, त्यांचेच रक्तपू त्यांना खायला लावतात। ज्यांना कधी अन्नदान केलेले नाही, ज्याने कोणालाही काही खाऊ घातलं नाही ना थोडंसं बी अन्नदान दिलं नाही, या दाराशी कोणी भुकेलं आलं नाही त्याला पण अन्नदान केलं नाही तर त्याला सुद्धा या नरक यातना भोगाव्या लागतात। फक्त स्वतःचेच पोषण केले आहे तरी पण त्यांना यमदूत मृदुंगलाने हातोड्यांनी कुटतात। ज्याने कधीही काहीही अन्नदान केलं नसेल आणि उसाच्या प्रमाणे पिवळून काढतात, त्यांना घोर अस्तावलनात फिरगवतात, तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन टाकतात, तीक्ष्ण सुयांनी त्यांचे सर्व अंग छिन्नभिन्न करतात, त्यांना तापलेल्या त्रिशूळावर ठेवतात, मोठे मोठे क्लेश देत चालवले जातात,
त्यांचे यातना शरीर दुःख सोसत असते, पण ते मरत नाही. निरश्वास नरकात पाप्यांना श्वास घेता येत नाही. ते गुदमरतात, तडपतात, उच्छ्वास नरकात देतात, तापलेल्या वाळूच्या घरात कोंबून बेदम मारतात, रो रो नरकात घालतात, अनेक बंधनांनी जखडले जातात. ते दुःख असह्य होऊन ते रडतात, आक्रोश करतात. महारोर नरकातील पीडा कोणी सहन करू शकत नाही. तेथे डोक्यावर, डोळ्यांवर, मुखांवर, हातांवर, पायांवर, गुर्दांवर आणि अन्य अवयवांवर मोठ्या हातोडीने असंख्य प्रहार केले जाते. त्यांना तापलेल्या लोखंडी खिळे ठोकले जातात, तापलेल्या वाळूवर वारंवार फेकतात, क्रुमांनी भरलेल्या चिखलात ढकलतात. तेथे तो मनुष्य स्वरहीन होऊन रडतो. अतिशय क्रूर कर्म करणाऱ्यांना, पाप्यांना कुंभीपाक नरकात उकळत्या तेलात तळतात. मग त्यांना अतिदुःखदायक लालाभक्षादी नरकांमध्ये वारंवार ढकलले जाते. पुण्यहीन पापी मनुष्याला महाक्लेशदायक सूचीमुख नरकात घालून मारले जाते. लोहकुंभ नरकात पडलेले दुर्जन हळूहळू श्वास घेत मोठ्या अग्नीत होरपळत असतात. त्यांना दोरखड्याने बांधून शिळावर आपटतात, मग अंधकूप नरकात फेकतात. ते भुंग्यांच्या आणि किड्यांच्या दशांनी त्यांचे सर्व अंग विदीर्ण होते. अशा अवस्थेत त्यांना अतिप्त राखेच्या विहिरीत भिरकवतात. महाज्वाल नरकातील पापी दुःखाने रडतात. अग्निज्वालांनी वेढलेल्या अवस्थेत भस्मासात होतात, इकडे तिकडे धावतात, त्यांच्या शरीराची हालचाल करतात. दुष्कर्मांनी जखडले गेलेले पापी हे सर्व यातना सामोरे जातात. दोरेखडांनी बांधलेल्या, चिखलांनी माखलेल्या दुष्टांना गोवराच्या आणि फोलपट्याच्या आगीत चहूकडून भाजले जाते तसे भाजतात. कठीण शिळावर तृणाप्रमाणे वारंवार आपटण्यात येते. त्यांना रक्त, मांस, पू, अस्थित्य ढिगाऱ्यावर टाकले जाते. तेथील तीक्ष्ण मुखाचे किडे त्यांच्यावर देहावर तुटून पडतात, काही शरीरात घुसून जातात, आतुरतेने कुरडतात. अशा प्रकारे स्वदेहाचा नाश होतो आणि त्यांना पाहून अतिशय दुःख होते. तेथे पातकाच्या शरीरावर तप्त व्रजलेप लावण्यात येतात. त्यांना उलटे सुलटे टांगून अग्नीने तापवतात. अतितप्त लोखंड गदा त्यांच्या तोंडात कोंबून ती खायला लावतात. यमदूत त्यांना मृदंगलाने वारंवार मारतात. यामुळे अशा प्रकारे दुष्कर्म करणाऱ्यांना नरकांमध्ये भीषण हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते, असीम यातना सोसाव्या लागतात. तर असे हे नरक यातनांचे, नरकगतीचे वर्णन होते. नरक यातनांचे वर्णन. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, खोट्या शास्त्रांमध्ये प्रविष्ट झालेला मनुष्य द्विजीय नामक नरकात जातो. तेथे जिभेच्या आकारात अर्ध्या कोसापर्यंत पसरलेले तीक्ष्ण नागरांनी त्याला विशेष पीडा दिली जाते. जो क्रूर मनुष्य आपल्या मातापित्यांची, गुरूंची निर्भत्सना करतो, आपल्या मातापित्यांची सेवा करत नाही, आपल्या मातापित्यांना भलंबोरं बोलतो, आपल्या मातापित्यांचं मन वाईट करतो, आपल्या मातापित्यांचं मन दुखवतो, आपल्या मातापित्यांना मोठमोठ्याने बोलतो, त्यांना ओरडतो आणि त्यांच्या चुका करतो, त्यांच्या मुखामध्ये कृमीयुक्त विष्ठा भरून त्यांना बेदम मारलं जातं. जो मनुष्य शिवमंदिर, बाग, वीर, कूप, सरोवर, लोकांची हिंडण्या फिरण्याची जागा, ब्राह्मणाची स्थाने नासधूस करतो, मंदोमत होऊन उन्मट वर्णन करतो, स्नान, जलपान, भोजन, क्रीडा, मैथून, धूत यातही उर्मटपणा करून आपला हेतू साध्य करून घेतो, त्याला भयंकर घाण्यामध्ये घालून पिळून काढले जाते. प्रलय काळापर्यंत नरक अग्नीतच जळत राहतात. दृढ आलिंगन द्यायला लावतात, त्यामुळे त्यांचे सर्व अंग भाजले जाते. असह्य पीडा देतात, आक्रोश करतात आणि मोठमोठ्यांनी मग रडतात आणि आरोळी मारतात. ते सत्पुरुषांची निंदा ऐकतात या करतात. त्यांच्या कानामध्ये लोखंडाचे किंवा तांब्याचे तापवलेले खिळे ठोकले जातात. जिथे शिशे, पितळ यांचा तप रस्त ओतला जातो, उकळलेले दूध, उकळलेले तेल वारंवार टाकले जाते. त्यांच्या कानामध्ये लेपन केले जातं. सर्व प्रक्रिया क्रमाक्रमाने करून त्यांना यातना दिल्या जातात. मनुष्याने ज्या दृष्ट हेताने आपल्या कर्मद्रियांकडून दुष्कर्म करून घेतले असेल त्याप्रमाणे त्याला शासन केले जाते. सर्व नरकांमध्ये त्याला कष्टदायक पीडा भोगाव्या लागतात. जे पुरुष परस्त्रियांना स्पर्श करतात त्यांचे हात अग्निसमान लालबुंद जोळीत दडपले जातात. त्यांच्या सर्व अंगावर तप्त राखेचा लेप दाखवला जातो. जे लोक आपल्या मातापित्याला पाहून भुवऱ्या वक्र करतात, भुव्या खालीवर करतात आणि डोळे वटारतात, आपल्या मातापित्याला डोळे दाखवतात आणि खूप जोरजोराने आपल्या मातापित्याला हलकट करतात, आपल्या मातापित्यांचा अपमान करतात, त्यांच्या हातात उगारतात किंवा त्यांच्या मातापित्यांना हात उगारतात, त्यांच्या तोंडामध्ये लोखंडी खिळे ठासून खूप भरले जातात आणि जे लोक परस्त्रियांकडे कामभावनेने पाहतात त्यांच्या डोळ्यांमध्ये तापलेल्या सुया टोचल्या जातात. जे आपल्या मातापित्याचे मन दुखवतात त्याला भयंकर यातना होतात. जर पूजापाठ केली नाही तरी चालेल, पण आपल्या मातापित्यांचं मन दुखू नका, आपल्या मातापित्यांना भरभर बोलू नका.
त्यावेळेस ते माता पिता म्हातारे होऊन जातात आणि त्यावेळेस तुम्ही जवान राहतात तर तुम्हाला जास्त जोर येऊन जातो आपल्या माता पित्यांना बोलायला, हलकट समजायला आणि डोळे वटारतात. तर आपल्या माता पित्यांना जो काही बोलतो तर त्याच्या डोळ्यांमध्ये लोखंडी खिळे ठोसून मारतात आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये गरम गरम तेल तूप त्यांच्या टाकतात आणि त्यांना गरम तेलामधून तळून बाहेर काढतात. गरम राख त्यांच्या डोळ्यांमध्ये भरली जाते. जे लोक देव, गुरु, ब्राह्मण, अग्नी यांना लोकांनी दिल्याशिवाय जात नाही किंवा जेवतात, जो कोणी अग्नी यांना काही दिल्याशिवाय जेवतात, जिभेत त्यांच्या मुखात तापलेले लोखंडी खिळे ठोकले जातात. जे लोक देवांसाठी ठेवलेली फुलं, आपल्या बागेतील फुलात हात धरून त्यांचा वास घेतात, मग ती आपल्या डोक्यावर ठेवतात, त्यांच्या मस्तकात तुप्त लोखंडी खिळे ठोकतात, नाकांमध्ये राख ठासतात. जे लोक महात्मा, धर्मात्मा, उपदेशक, देव, गुरु, अग्नी, भक्तवत, धर्मशास्त्रांची थट्टा करतात, त्यांच्या हृदयात, कंठात, जिभेत, नाकेत, शरीरातील सर्व साधांमध्ये 3 टोके असलेले तप्त लोखंडी खिळे त्यांच्या हातोड्याने चांगले ठोकले जातात. माता पित्यांना त्रास देणाऱ्यांना तर भयंकर यातना भोगल्या जातात. मग त्यांच्या जखमांवर तापलेले मीठ टाकले जाते. जो आपल्या माता पित्यांना त्रास देतो त्यांच्या जखमांवर तापलेले मीठ टाकले जाते. त्यांना शिळे अन्न खायला देतो, त्यांना सुद्धा शिळे चणे, तापलेले चणे त्यांना खायला दिले जातात आणि त्यांना भयंकर यातना भोगाव्या लागतात. जे लोक दुसऱ्यांचे धन हडप करतात, ब्राह्मणांना पायाने स्पर्श करतात, क्रमशः सर्व नरकांमध्ये जातात. जे लोक शिवजीच्या पूजन सामग्रीला, गाईला, ज्ञान ग्रंथांना पाय लावतात त्यांनाही सर्व नरकांमध्ये जावे लागते. तेथे त्यांच्या हातपायांना कठोर यातना दिले जातात. जे लोक शिवालयाच्या परिसरात व देवाच्या बागेत मलमूत्र त्याग करतात त्यांच्या लिंगाला आणि अंडकोशांना लोखंडी मृदुंगलाने टोचतात, त्यांना तापलेल्या सुया टोचतात, त्यांच्या गुदस्थांना लिंगात गरम राख घालतात, मीठ भरतात, त्यामुळे मनासहित सर्व इंद्रियांना महान दुःख देतात. जे लोक धन असूनही लालसेमुळे दान धर्म करत नाही, कोणाला खाऊ घालत नाही आणि त्या जेवणामध्ये जीव अटकवतात त्यांना सुद्धा नरक यातना भोगाव्या लागतात. भोजनासमयी घरी कोणी आलं आणि तुम्ही त्याला जर खायला नाही दिलं, आलेल्या अतिथीला खाऊ पिऊ घालत नाही, जे अपवित्र नरकात पडतात. जे लोक कुत्र्यांना आणि कावळ्यांना काही खावयास न देता भोजन करतात त्यांच्या हुगड्या तोंडात 2 खिळे ठोकले जातात. त्यांचे हिंस श्रापदे लोखंडी चोचा घातल्या जातात, कावळ्यांच्या पुड्यात टाकले जातात, त्यांना अनेक प्रकारच्या उग्र यातना दिल्या जातात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने यमराजाच्या मार्गाने अनुसरण करणारे श्याम आणि शबल वर्णाचे 2 श्वान आहेत, त्यांच्यासाठी हा अन्नभाग मी देत आहे, तो त्यांनी ग्रहण करावा. या अर्थाच्या मंत्राने कुत्र्यांना काही अन्न द्यावे. त्याचवेळी पश्चिम, वायव्य, दक्षिण आणि नैऋत्य दिशांना राहणारे जे पुण्यकर्मामुळे कावळे आहेत त्यांच्यासाठी अन्नभाग बली देत आहे, तो त्यांनी ग्रहण करावा. या अर्थाच्या मंत्राने कावळ्यांना काही अन्न द्यावे. जे लोक भगवान शंकराची पूजा करून अग्नीमध्ये विधीपूर्वक हवन करतात, शिवमंत्राने बलिदान करतात, ते यमराजाला पाहतच नाही, ते स्वर्गलोकाची पाहतात, स्वर्गलोकातच जातात. म्हणून प्रत्येकाने दररोज चौकनी मंडल काढावे, ते गंधाधिकांनी सुगंधित करावे. त्यात ईशान्येला धन्वंतरीसाठी, पूर्वेला इंद्रादीसाठी, दक्षिणेला यमासाठी, पश्चिमेला सुदमोक्षासाठी आणि पुन्हा दक्षिणेला पितरांसाठी, पूर्वेला सूर्यासाठी, तसेच द्वारदेशीला द्वारस्थानी धाता विधातासाठी बली अन्नभाग अर्पण करावा. त्यानंतर श्वानासाठी, श्वानाच्या स्वामीसाठी, पक्ष्यांसाठी भूमीवर अन्न ठेवावे. देव, पितर, मनुष्य, भूते, प्रेते, गुहक, पक्षी, कुमी, कीटक हे आपल्या उपजीविकेसाठी गृहस्थावरच अवलंबून असतात, हे नेहमी लक्षात ठेवावे आणि त्यांच्यासाठी अन्न द्यावे. धर्मरूपी गायीची स्वाहाकार, स्वदाकार, वष्टकार, धर्मत्कार, हेतकार हे 4 स्तन आहेत. हे स्वाहाकार स्तनाचे पित्तर, स्वादाकार स्थानाचे, अन्य देवता भूतेश्वर, वष्टकार स्थानाचे, तर मनुष्यगण हंतकार स्थानाचे पान करतात. जो मनुष्य या धर्मरूपी गायीचे योग्य वेळी श्रद्धापूर्वक पालन करतो, अर्थात देव, पित्तर, भूत, मात्र, मनुष्य यांच्याबाबत धर्माने सांगितलेल्या बलिदानांनी कर्तव्याचे दक्षिणेने पालन करतो, तो अग्निहोत्री होतो. जो मनुष्य सर्व अनुकूलतेने असूनही या धर्मरूपी गायीचे पालन करत नाही, तो तामिस नामक नरकात पडतो. मनुष्याने उपरोक्त सर्वांना बली दिल्यानंतर दरवाजावर उभे राहावे. कोणी भुकेने व्याकुळ झालेला अतिथी किंवा गावकरी दिसला तरी त्याला आपल्या भोजनातून यथाशक्ती अन्न देऊन संतुष्ट करावे. ज्याच्या घरातून अतिथी निराशाने निघून जातात तो आपले पाप देऊन जातो. ज्या घरात अतिथी निराश होऊन निघून जातो तर तो आपले पाप देऊन त्या घरात जातात आणि आपल्या घराचा पुण्याचा वाटा तो त्याच्या घरी घेऊन निघून जातो. म्हणून अतिथी आलेल्याला आनंद करावे, म्हणजे तो त्याचे पुण्य आपल्या घरी सोडून जाईल, आपले पुण्य घेऊन जाणार नाही, त्याचे पाप आपल्या घरी टाकून जाणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरी अतिथी जर आला तर त्याचा आदरपूर्वक सन्मान करावा. अतिथीला चांगले वस्त्र जे द्यायचे असेल ते आणि त्याला पोटभर जेवण घालावे, म्हणजे तो अतिथी
आनंदाने आपल्या घरून जायला पाहिजे आणि आनंदाने सर्व काही सांगायला पाहिजे. जर त्याने असे केले तर त्याचे पुण्य आपल्या घरी टाकून जातो आणि अतिथी जर निराश होऊन गेला, रडून गेला, तर त्याचे पाप आपल्या घरी टाकून जातो आणि आपल्या घराचे संपूर्ण जेवढे पुण्य आहे तो त्याच्यासोबत घेऊन जातो. म्हणून अतिथी देवो भव असं का म्हटलं गेलं आहे की अतिथीचा सत्कार करा, अतिथीचा सत्कार करा, आलेल्याच्या अतिथीचा सत्कार करा. तर त्याचे मागचे कारण हे आहे की ते आपण अतिथी कोणी पण आपल्या घरी येऊ तर त्याचा मान सन्मानपूर्वक आदरपूर्वक अतिथीचा आदर केला पाहिजे. जे लोक मोठ्या प्रमाणात पाप कर्म आणि थोड्या प्रमाणात पुण्यकर्मात त्यांना पापाच्या प्रभावामुळे पुण्याचे फल मिळत नाही, त्या पापांमुळे उत्तम भोग प्राप्त करून त्यांना सुख लाभत नाही, ते दुसऱ्यालाही सुखी समाधानी पाहू दुःखी होतात, आतल्या आत जळत राहतात. परंतु जे धर्मानुगामी आहेत ते प्राप्त परिस्थितीत संतुष्ट राहतात, आपली सर्व कर्तव्य नियमाने पार पडतात, ते आपली पीडा जाणतच नाही. आता अन्नदानाचे महत्त्व. व्यास सनत कुमारांना म्हणाले, हे प्रभू, पापी लोकांना यमलोकी जाताना मार्गावर अनेक प्रकारची दुःख यातना सहन कराव्या लागतात. म्हणून ज्या योग्य लोक मार्गाने सुखाने यात्रा करू शकतील असा काही उपाय सांगा. आता मित्रांनो, आपण नरक यातनाचे वर्णन तुम्हाला सांगितले. यमलोकाचा मार्ग कसा आहे? नरक यातनाचा मार्ग आणि यमलोकाचा मार्ग अतिशय अंगाला शहारे देणारा होता. तर तुम्हाला कोणते आणि कोणाचे कसे, तर तुम्हाला नरक यातनाचे संपूर्ण वर्णन मी तुम्हाला सांगितले आहे आणि यमलोकाचा मार्ग कसा होता आणि कसे जायचे आणि रस्त्यात आपल्याला काय काय नरक यातना भोगावे लागतात आणि यमदूत आपल्याला कशा प्रकारे घेऊन जातात आणि कोणते कर्म केले म्हणजे आपल्याला नरक यातना होतात आणि यमलोकाचा मार्ग मिळतो. तर मी संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे. तर आपल्याला सर्व पापांपासून मुक्त व्हायचे आहे, नरक यातना आणि यमलोकाचा मार्ग नाही पाहिजे आहे. तर आपल्याला आपल्या फक्त मातापित्यांची सेवा करायच्या या 2 अध्यायांमध्ये सांगितलेले आहे. तर आपल्या जो मातापित्यांना व्यवस्थित वागतं, व्यवस्थित बोलतं, त्याला नरक यातना आणि यमलोकाची यातना होत नाही. ह्या 2 अध्यायांमध्ये तुम्हाला तर चांगलंच समजमध्ये आलं असेल, मला असं वाटतं. आता आपण अन्नदानाचे महात्म्य पुढे ऐकणार आहोत. तर मित्रांनो अन्नदानाचे महात्म्य ऐकूया. तर अन्नदान केल्याने काय पुण्यफळाची प्राप्ती होते. व्यास सनत कुमारांना म्हणाले, हे प्रभू, पापी लोकांना यमलोकी कसे जाताना मार्गावर अनेक प्रकारची दुःख यातना सहन कराव्या लागतात हे तर तुम्ही ऐकलं. म्हणून ज्या लोक या मार्गाने जातात, या मार्गाने सुखाने यात्रा करतात, तर असा काही उपाय विचारला आहे. तर अन्नदानाचे काय महत्त्व आहे ते आम्हाला सांगा. तेव्हा सनत कुमार म्हणाले, व्यासजी, प्रत्येक मनुष्याला आपल्याला शुभ व अशुभ कर्माची फळे भोगावी लागतात, त्याशिवाय अन्य पर्यायी नसतो. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माची फळे ज्याच्या त्याच्या कर्मानुसारच मिळतात. म्हणून मी तुम्हाला सर्वांना हितकारिक आणि अपरी सुख देणारे सर्व धर्म समजावून सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका. या जगात श्रेष्ठ कर्म करणारे कोमलचित्त दयाळू पुरुष भयंकर यम मार्गावरून सुखाने प्रवेश करतात. जे लोक श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण घालतात, पात्रदाणे देतात किंवा त्यांचा आदर सत्कार करतात, तर त्यांना यमलोकाची प्राप्ती होत नाही, त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. ते घोड्यावर बसून सुखाने यमलोकी जातात. जे कोणी ब्राह्मणांना जेवण घालतो तर ते घोड्यावर बसून सुखाने शिवलोकात जातात. जे छत्री देतात या त्या मार्गावर छत्री घेऊन प्रवास करतात, ते पालखी दान देतात, ते रथात बसून जातात. शय्या आणि आसन देणारे छान आराम करतात. जे बागा तयार करतात, गर्द सावलीची वृक्ष लावतात किंवा मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करतात, उन्हातही झाडांच्या सावलीतून कोणत्याही प्रकारचे कष्ट न देता यमलोकी जातात. पुष्पवाटिका निर्माण करणारे लोक पुष्पक विमानात जातात. देवांची मंदिरे तयार करणारे लोक देवांच्या मार्गावर त्यांना अतिशय स्वतः शिवलोकाचे दूत त्यांना घ्यायला येतात आणि पुढे साधू जणांसाठी तपस्व्यांसाठी आश्रम तयार करतात, अनाथांसाठी घरे बांधून देतात, तेही त्या मार्गावर घरात राहतात. जे लोक देव गुरु ब्राह्मण माता पिता अग्नी यांची पूजा करतात त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते, ते स्वतःही पूज्य होऊन जातात. जे लोक देव गुरु ब्राह्मण आणि माता पिता 5 लोकांची जे सेवा करतात त्यांना कुठल्याही यमदूताची यातना होत नाही आणि त्यांच्या इच्छानुसार त्यांना जे पाहिजे अनुकूल मार्गाने ते सुखाने प्रवेश करतात. यमलोक त्यांना हात लावत नाही. दीपदान करणारे सर्व दिशांना प्रकाशित करतात. गृहदान करणारे, कोणाला आश्रय देणारे, रोग शोक रहित होऊन यात्रा करणारे, गुरुजनांची सेवा करणारे, मातापित्यांची सेवा करणारे, कधीही मातापित्यांचे दुःख यातना न देणारे, अनाथ ब्राह्मणांना दान देणारे, सहाय्य करणारे, आपल्या घरी जावे तसे आनंदाने जातात
जातात तसे त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. गोदान करणारे मनवंचित सर्व वस्तू प्राप्त होतील असे समृग मार्गाने जातात. त्यांना इहलोकी जे काही अन्न व जलदान दिले जाते प्राप्त होतात. त्यांना दुसऱ्या मार्गाने दुसऱ्यांना पाय धुण्यासाठी पाणी देतात, अर्थात पाद्य देतात. ते पाण्याची सुविधा असलेल्या मार्गाने जातात. जे ब्राह्मण, गुरुजन, आदरणीय पुरुष आणि माता पिता यांचे पाय दाबतात, त्यांच्या पायांना तेल मालिश करतात, उटणे लावतात, ते घोड्यावर बसून त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. जे ब्राह्मणांचे पाय दाबतात, गुरुजनांचे पाय दाबतात, मातापित्यांचे पाय दाबून तेल मालिश करतात, त्यांना घोड्यावर बसून शिवलोकावर जातात. व्याजी जे लोक पाय धुण्यास पाणी देतात, अभंग्य, सुगंध तेल, उटणी, दीप, धूप, अन्न आणि घर दान देतात, त्यांच्याकडे यमराज तर जातच नाही. जे कोणी लोक आपल्याला सुगंधित उटणे आणि दीपदान आणि दान करून घरे कोणाला देतात त्यांच्या घरी यमराज जात नाही. सुवर्ण, चांदी, रत्ने दान करणारा मनुष्य दुर्गम स्थाने पार करणारा यमलोकी जातो. तेथून स्वर्गलोकी जाऊन अनेक प्रकारची सुखभोग प्राप्त करतो. सर्व दानांमध्ये अन्नदानाचे महत्त्व फार आहे. अन्न हे तत्काळ तृप्त करणारे आहे, प्रत्येकाला प्रिय असणारे आहे, बल आणि बुद्धी वाढवणारे आहे. अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात. अन्न नसेल तर मरण पावतात. रक्त, मांस, वेद, वीर्य सर्व घटक अन्नानेच वाढवतात आणि वीर्यापासून जीवात्मा होतात. म्हणून जग अनन्मय असे म्हणतात. सुवर्ण, रत्न, हाती, घोडे, स्त्री, पुत्र, अंगराग असे सर्व प्रकारचे सौख्य असले तरी भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. गर्भस्थ, शिशु, लहान बालक, तरुण, प्रौढ, वृद्ध, पशु, पक्षी, कीटक, पतंग, देव, दानव, राक्षस या सर्वांना भोजन हवे असते. सर्व रोगांमध्ये क्षुधा ही प्रबळ व्याधी आहे, ती अन्नरूपी औषधानेच बरी होते. भुकेसारखे कोणतेच दुःख नाही. जीव मात्राचे सर्वस्व असल्याने अन्नदानाने सर्व दानाचे फल मिळते. एखाद्याचे अन्न खाऊन पुष्ट झालेला मनुष्य निरंतर सत्कर्म करत असेल तर अर्धे पुण्य त्या दात्याला जाते, अर्धे पुण्य त्याला स्वतःला प्राप्त होते. यात संशय नाही. अन्नदाताला इहलोकी आणि परलोकी श्री वाहनादी आणि सर्व सुखे त्याला त्रैलोक्यात श्रेष्ठ भोगामध्ये प्राप्त होतात. शरीर हे धर्मादी चतुर्विध पुरुषांनी साध्य करणारे आहे, म्हणून त्यांचे रक्षण करणारे, उत्तम अन्न ग्रहण करणारे, त्यांचे पोषण करणारे हे मनुष्याचे अर्धे कर्तव्य आहे. अन्न हे परब्रह्म आहे. सर्व जग अन्नानेच धारण केलेले आहे. प्राणांदी सर्व गोष्टी अन्नातच आहेत. सर्व लोक अन्नाची प्रशंसा करतात, म्हणून जे अन्नदान करतात त्यांना काहीही कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. जो जितकं अन्नदान करतो त्याच्याजवळ तितकं धनाची प्राप्ती होते. जो जेवढं अन्नदान करत राहतो, पाणी दान करत राहतो, तितकं त्याच्याजवळ धनाची कमी होत नाही. त्याच्याजवळ जितके अन्नदान करतो तितके धन त्याच्या घरी संग्रह वाढत राहतो. ज्याला ऐश्वर्याची इच्छा आहे त्याने अन्नदान करावे, पाणी दान करावे. आपल्याला कुटुंबांना थोडक्यात त्रास झाला असेल तर भिक्षुक, ब्राह्मण, साधुजन यांना अन्न द्यावे. जो मनुष्य द्वारी आलेला असेल त्या याचकाला, ब्राह्मणाला, दुखिताला अन्नदान करावे. तो परलोकात जाऊन त्याला सर्व सुख प्राप्ती होतात. जो गृहस्थ, मध्यान्समी घरी आलेला अतिथी, ब्राह्मणाची पाद्यस्थितीची सहभावाने आणि मातापित्यांना जो पूर्ण अन्नदान करतो, या अन्न खाऊ घालतो, त्याचा आदर सत्कार करतो, त्यांना भोजन देऊन तृप्त करतो, त्याला यमदूताची यातना होत नाही. त्या गृहस्थाला ऐश्वर्य प्राप्त होते, अभिवृत्ती प्राप्त होते आणि यलोकी सुख भोगते आणि सर्व गोष्टींना त्याला सहजासहजी मिळतात. त्याच्यावर शिवाची कृपा राहते. म्हणून दारी आलेल्या कोणावरही रागवू नये, त्याची निंदा करू नये, त्याला अपमानित करून हाकलून देऊ नये. कुत्रा आणि चांडाळ योनी त्याला मिळते. जो कोणी दारी आलेला आहे त्याची निंदा करतो या त्याला हाकलून अपमानित करतो, त्याला कुत्र्याची आणि चांडाळ केलेल्याची प्राप्ती होते. अन्नदान फुकट जात नाही. सत्कर्माचे फळ मिळतच तिथे मिळते. जो मनुष्य थकलेल्या, भागलेल्या, अपरिचित पथिकाला दयाभावनेने अन्न देतो त्याला समृद्धीची प्राप्ती होते. हे महामुने जो मनुष्य देवांना, ब्राह्मणांना, पित्रांना, मातापित्यांना, अभंग्यांना अन्न देऊन तृप्त करतो त्याला महान पुण्य फळाची प्राप्ती होते. ब्राह्मण असो, शूद्र असो, अन्नदानाच्या दोघांसाठी सारखेच महत्त्व आहे. भुकेल्याला मनुष्याकडे त्याचे नाव, गाव, कुळ, गोत्र, शाखा, स्वदैय कसल्याही चौकशी करू नये. जो मनुष्य ब्राह्मणाने मागणी करताच त्याला भोजन दिले कल्पांतपरी त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. अन्नदात्याच्या सर्व इष्ट इहलोकी स्वर्गलोकी पूर्ण होतात. अन्नदान करणारा उदार महात्मा स्वर्गामध्ये प्राप्त होतो. तेजस्वी आणि पांढऱ्या शुभ्र महलात राहतो.
राहतो तो तिथं स्वर्गलोकी राहून पण शुभ्र पांढरे महालामध्ये राहतो. तो प्रासाद सर्व प्रकारच्या सुख साधनांनी युक्त असतो. तेथे त्याला जे हवे असेल त्याला स्वर्गलोकामध्ये मिळतं. त्याचे शहन मंदिरात सुवर्ण समान राहते. स्वर्गलोकामध्ये सुद्धा त्याचं मंदिर सुवर्ण समानच राहते. अंगणामध्ये कल्पवृक्ष असतो, सोन्याची विहिरी असतात. या प्रसादील कोठरी अन्नधान्याची वस्त्रभूषणांनी भरलेले असतात. तेथे दूध, तूप इत्यादी त्यांच्या कोठारी भरलेल्या राहतात. त्या प्रसादाचा परिसर अतिशय रमणीय असतो. तो तेथे सुखाने राहतो आणि आनंदाने विहार करतो. अन्नदान करणाऱ्याला पुण्यात्माला इहलोकी परमेश्वर्य प्राप्त होते आणि दिव्य लोकाची प्राप्ती होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वतःचा विचार करून अन्नदान करावे. अन्न हेच ब्रह्म आहे, अन्नच हे विष्णू आहे, अन्न हे शिव साक्षात आहे. त्याच्या दानाने कल्याणच होते. एखाद्याने दुष्कर्म मनुष्याने आधी मोठी खूप पापे करून घेतली आहे, सन्मार्ग झाला आहे, अन्नदान करू लागला तर त्याची पापमुक्त होऊन त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. अन्न आणि पाणी, वस्त्र आणि छत्री, आसन, अश्व आणि कामधेनू ही 8 वस्तूंचे दान अत्यंत महत्त्वाचे सांगितले आहे. कुठले कुठले? अन्न, पाणी, वस्त्र, शय्या, छत्र, आसन आणि अश्व आणि कामधेनू गाय. या 8 वस्तूंचे अत्यंत महत्त्व आहे. यमलोक अत्यंत प्रशंसनीय मानले गेले. ही दाने देणारा मनुष्य विमानात बसून यमधर्माच्या नगरीत जातो. हे महामुने, जो मनुष्य अन्नदानाचे महात्म्य सांगणारा, ऐकणारा, निर्मळ आख्यान वाचणारा, इतरांनाही सांगणारा, तो समृद्ध धनवान होतो. जो मनुष्य श्राद्धसमयी अन्नदानाचे अक्षय महात्म्य ऐकतो किंवा वाचून कोणाला ऐकवतो किंवा ब्राह्मणाला ऐकवतो, त्याचे पितर परम संतुष्ट होतात आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्याला उत्तम आशीर्वाद शिवाचा मिळतो. मित्रांनो, तर आता आपण अन्नदानाचे महत्त्व ऐकले. आता आपण जलदानाचे महत्त्व ऐकणार आहोत. वृक्ष संवर्धन, सत्य आणि तप यांचे महत्त्व आहे. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, अन्नदानाप्रमाणे पाण्याचेही काही महत्त्व असेल ते पण आम्हाला सांगा. आणि पाण्याचे दानही सर्वात श्रेष्ठ दान मानले जात आहे. पाणी सर्व जीवांना तृप्त करते, म्हणून त्यात जीवन म्हणतात. यासाठी स्नेहपूर्वक जलदान करावे. जलाशय निर्माण केल्याने या लोकी आणि परलोकी महान आनंद प्राप्त होतो. हे अगदी सत्य आहे. म्हणून ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे, ज्यांची काही परिस्थिती खूप चांगली आहे, त्याने एकट्याने किंवा अनेकांनी मिळून आड करावी, विहिरी करावे, तलावे बांधावे, त्या विहिरीला पाणी लावावे. तेव्हा दुष्कर्मार्थ पुरुषांचे अर्धे पाप नष्ट होते आणि सर्व पापही नष्ट होते आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. सत्कर्मात पुरुषांचे सर्व पाप नाहीसे होते. ज्याने बांधलेल्या तलावातून किंवा सरोवरातून गायी, ब्राह्मण, साधुजन यांना नित्य पाणी पितात, त्यांच्या सर्व वंशांचा उद्धार होतो. त्यांच्या 71 पिढ्यांपर्यंत कोणी निसंतान निपुत्रिक राहत नाही आणि त्यांच्यावर शिवाची कृपा होते. ज्याने निर्माण केलेल्या जलाशयात उन्हाळ्यातही पाणी असते, त्याच्यावर कधीही मोठे दुःख किंवा दुर्गम संकट येत नाही, त्यांना शिव तारतो. म्हणून जलदानाचे खूप महत्त्व आहे. हे मुने, आता मी तुम्हाला तलाव किंवा सरोवर बांधल्याने काय लाभ होतो हे सर्व सांगतो. तलाव निर्माण करणारा मनुष्य त्रैलोक्यामध्ये सर्वात पूजनीय होतो. जो तलाव बांधतो, विहिरी बांधतो, तलाव निर्माण करतो, त्यांची कीर्ती सर्वदूर वाढते. ते जिथे जातील तिथे त्यांना यश मिळतो, त्याला चांगले मित्र मिळतात. जो कोणी तलाव, विहिरी बांधतात तर हे जलदानाचे खूप महत्त्व दिले आहे. आणि जो कोणी तलाव बांधतो त्याला आपल्या शुभ कार्यात सरोवरात तयार होतो. अनंत त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याचे धर्म, अर्थ व काम हे तिघीही पुरुषार्थ सफल होतात. सरोवर हे 4 प्रकारचे असतात. भूतांचा परम आश्रय देते. तलावादी सर्व जलाशय उत्तम. जलाशयादी जे तलावादी सर्व जलाशय उत्तम असतात ते लक्ष्मी प्रदान करणारे असतात. जो कोणी जलदान करतो त्याच्यावर लक्ष्मी सुद्धा खूप प्रसन्न राहते. देव, मनुष्य, गंधर्व, पित्तर, नाग, राक्षस, प्राणी मात्र हे सर्व जलाशयाच्या आश्रमाने राहतात. ज्याच्या तलावात पावसाळ्यात पाणी असते त्याला नित्य अग्निहोत्र केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे सांगितले गेले आहे. ब्रह्माजींनी म्हटले आहे, ज्यांच्या तलावात शरद ऋतूपर्यंत पाणी असते त्याला सहस्र गोदानाचे रोजच फल प्राप्त होते, यात संशय मुळीच नाही. ज्याच्या तलावात शरद आणि शिशिर ऋतूपर्यंत पाणी असते त्याला सुवर्ण दक्षाणीयुक्त यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. ज्याच्या तलावात वसंत व ग्रीष्म ऋतूत पाणी असते त्याला अतिरात्री आणि अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते असे विद्वानांनी म्हटले आहे. मुनिवर्य, व्यासजी, मी तुम्हाला जीवांना संतुष्ट करणाऱ्या जलाशयाची फल सांगतो. आता वृक्ष लावल्याने काय लाभ होतो ते सांगतो. जो वनामध्ये वृक्ष लावतो तो आपल्या मागील व पुढील पिढ्यांचा उद्धार करतो. जो तुळशी लावतो त्याचे जन्मोजन्मांचे
7 जन्मांचे पाप असते ते नाहीसे होते. तुलसी ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि त्याशिवाय त्याच्यावर महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. आणि त्याशिवाय जो कोणी ज्या वनामध्ये वृक्ष लावतो तो पुढील जन्मात त्यांचे पुत्र जे असतात तर ते सुद्धा निपुत्रिक त्यांच्या जन्मामध्ये कोणी राहत नाही, त्याला धनधान्याची प्राप्ती होते आणि वृक्ष पुढील जन्मात त्यांचे पुत्र होतात. जो वृक्ष लावतो तो पुढच्या जन्मात त्यांना पुत्राची प्राप्ती होते आणि वृक्ष लावणारा पुरुषही मृत्यूनंतर अक्षय लोकाची प्राप्ती होते, त्याला अक्षय पुण्यफळाची प्राप्ती होते. फुलांनी देवांची अर्चना करतात, जे फुलांनी देवाची अर्चना करतात, अभिषेक करतात, फळांनी पितरांना संतुष्ट करतात आणि छायेने अतिथींना सुख देतात, अशा प्रकारे वृक्ष सर्वांची पूजा करतात. देव, गंधर्व, किन्नर, सर्प, राक्षस, मनुष्य आणि ऋषीगण हे सर्व वृक्षांच्या आश्रयानेच राहतात. फळा फुलांनी बहरलेले वृक्ष मनुष्यांना तृप्त करतात, म्हणून त्यांना इहलोकी व परलोकी धर्माचे पुत्र मानतात. जलाशय निर्माण करणारे वृक्ष, लावणारे पंचयज्ञ करणारे ब्राह्मण आणि सत्यवादी पुरुष हे स्वर्गातून कधीही खाली येत नाही. या विश्वात सत्याला सर्वोत्तम म्हटले गेले आहे, कारण सत्य हेच परब्रह्म आहे, सत्य हेच परम तप आहे, सत्य हेच परम शास्त्र आहे, सत्य हेच परम पद आहे आणि सत्य हाच परम यज्ञ आहे. निद्राधीन पुरुषांमध्ये विद्या इत्यादी सर्व गोष्टी सत्यावरच आधारित आहे. दान, ब्रह्मचर्य, मंत्र, सरस्वती, ओंकार हेही सत्य रूपच आहेत. अग्नी प्रज्वलित सत्यच आहे, सत्यानेच पृथ्वींना धारण केली आहे, सत्याने वायू वाहतो, सत्याने सूर्यप्रकाश होतो, सत्याने अग्नी प्रज्वलित होते आणि सत्याने स्वर्गाची प्राप्ती होते. वेदांचे पालन, सर्व तीर्थांचे स्नान हे केवळ सत्यानेच होते. नाग, राक्षस, चराचर प्राण्यांसहित सर्व लोक सत्याने प्रसन्न होतात. सत्य हा परम धर्म आहे आणि सत्यालाच परमात्मा म्हटले गेले आहे. म्हणून नेहमी सत्य बोलावे. जो कोणी खरं बोलतो त्याला कुठल्याही पाप लागत नाही, म्हणून नेहमी खरे बोलावे, खोटे कधीही बोलू नये. तर सत्य बोलले म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष सुद्धा लागत नाही. एकच वेळा खरे बोलावे, 100 वेळा खोटे बोलण्यापेक्षा एकच वेळा खरे बोलावे. म्हणजे वारंवार आपल्याला उदाहरणं पाहण्याची या शोधण्याची की उदाहरण सांगण्याची आपल्याला गरज पडत नाही. नाही तर शिफारस वारंवार 100 वेळा, एक वेळा खोटं बोलले म्हणजे 100 वेळा त्याची शिफारस काही ना काही द्यावी लागते. त्यावेळेस जे होईल ते होईल, पण एक वेळा सत्य बोललेलं चालतं. त्यांना त्यांच्या प्रभावाची अनुभूतीही येत नाही, म्हणून नेहमी सत्य बोलले पाहिजे, सत्यानेच वागले पाहिजे. हे मुळे आता मी तुम्हाला 4 पुरुषार्थ साध्य करून देणारे तपाचे महात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. तप सर्वात श्रेष्ठ आहे. तपाने महान फलाची प्राप्ती होते. जे पुरुष नित्य नेमाने तप करतात त्यांना देवांच्या सहवासाचा आनंद मिळतो. तप हेच सर्वार्थ अर्थाचे साधन आहे. तपाने स्वर्ग, मोक्ष आणि ज्ञान, विज्ञान, यश रूप प्राप्त होते. आरोग्य, सौभाग्य, सर्व प्रकारची सुखे, सर्व प्रकारच्या वस्तू, नैपुण्य प्राप्त होते. फार काय सांगावे, तपाने मनवंचित सर्व इच्छा पूर्ण होतात. तपश्चर्याशिवाय कोणीही ब्रह्मलोकी जाऊ शकत नाही आणि त्यांना शिवजींच्या संपत्तीही प्राप्त होत नाही. म्हणून ज्या उद्देशाने तप करतो तो त्याचा उद्देश या लोकी आणून परलोकीही साध्य होतो. मदिरा पान करणारा, परस्त्री गमन करणारा, गुरुपत्नीशी संग करणारा किंवा ब्रह्महत्येसारखे महान पातक करणारेही तपाने पापमुक्त होऊन तरुण जातात. जे जलदान करतात त्याला कुठल्याही प्रकारचे पाप लागत नाही. सर्वांचे स्वामी भगवान शंकर आहेत. श्रीहरी आहे. ब्रह्माजी, इंद्र, अग्नी, ऊर्ध्वरेता, 88,000 मुनी जे कोणीच तपाने युक्त आहे ते सर्व देहांसह सर्व लोकांचे आनंद निवास करतात. तपाने राज्याची प्राप्ती होते. तपाने सुरेश्वर इंद्र सर्वांचे पालन करतो. सर्व लोकांचे हित करणारे सूर्यचंद्राची ग्रहण, नक्षत्र तपानेच प्रकाशित होतात. त्यामुळे तपश्चर्याने प्राप्त होणार नाही असे कोणतेही सुख या विश्वात नाही असे वेदज्ञ म्हणतात. तपामुळे ब्रह्माजी कोणत्याही कष्टाशिवाय विश्वाची निर्मिती करतात. तपाने श्री विष्णू त्यांचे पालन करतात आणि तपोबलाने रुद्रदेव त्यांचा संहार करतात. तपश्चर्याच्या प्रभावाने शेषाला भूमंडल धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आणि तपामुळेच गाधीपुत्र विश्वामित्र क्षत्रिय असून ब्रहर्षी म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले आहे, हे लक्षात ठेवावे. तर मित्रांनो, आपण आता पुराणांचे महात्म्य ऐकणार आहोत. अन्नदानाचे महत्त्व, जलदानाचे महत्त्व, खूप छान छान अध्याय होते आणि खूप छान वाटलं ऐकून वाचून. तर खूप काही आपल्याला ऐकायला मिळालं. यमलोकाचा मार्ग कसा आहे, उपपातकांचे वर्णन कसे आहे, महापातकांचे वर्णन कसे आहे, हे सर्व आपण या
कोणत्या संहितामध्ये ऐकतो आहे आता? उमा संहिता आपली 5वी संहिता आहे, त्याच्यामध्ये हे आलेले आहे. तर खूप छान छान खूप मनाला आनंद देतं. नुसतं आपण श्रवण पण करतो तर किती मनाला आनंद देऊन जात आहे आणि किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि आपलं मन परिवर्तित होत आहे. त्याशिवाय आणि आपल्या मनातून आपल्या शरीरातून निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण गायब होते. कोणाची नजरसुद्धा आपल्याला लागणार नाही. आपण शिवपुराण ऐकतो आहे. आपल्या घरातून ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, 7.5 यांचासुद्धा दोष कमी होईल. आणि ज्यांच्या घरात 7.5 आहे, खूप काही भांडणं होते, निगेटिव्ह ऊर्जा जर असेल, निगेटिव्ह ऊर्जेमुळे सुद्धा भांडणं होतात, तर घरात दररोज 7 किंवा 11 लवंग घ्या आणि कापूर घ्या, 5-7 वडे आणि हनुमान चालीसा बोलत बोलत तुम्ही पूर्ण घरभर बोलू शकता, फिरवू शकता ती वाटी तुम्ही. नाहीतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 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 पूर्ण घरात फिरवा. 2, 4, 8 दिवस, 11 दिवस जर असं कापूर लोंग घरात जर तुम्ही जाळली ना, तुमचे संपूर्ण घर छान पॉझिटिव्ह होऊन जाईल. निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण जळून जाईल घरातून. हा उपाय पण खूप छान रामबाण आहे. तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. पूजापाठला सुद्धा तुमचं मन लागेल. ज्यांच्या पूजापाठला मन नाही लागत, तर निगेटिव्ह ऊर्जेमुळे बी पूजापाठला मन नाही लागत, स्वतःला नजर होऊन जाते, तर त्रिपुंडी भस्म आपण धारण करावी. शिवपुराण जर व्हिडिओ लावून दिला आहे, देवाऱ्याजवळ जायचं आणि 2 रक्ष अगरबत्ती लावायची. त्याची जी राख खाली पडेल ती 3 बोटांनी आपल्या त्रिपुंडी भस्म धारण करून घ्यावी आणि मस्त शिवपुराण ऐकावं. ओम नमः शिवाय मनातल्या मनात गावं. खूप मनाला आनंद देऊन जातो. न टेन्शन राहत, न ताणतणाव राहत, न कोणाचा विचार पण येत नाही रिकामा. तर असं हे ओम नमः शिवाय आणि असं हे शिव महापुराण आहे. तुम्हाला पण आवडत आहे. तुमच्या कमेंट्समुळे मला असं वाटते की तुम्हाला पण खूप आवडत आहे आणि मला पण वाचायला खूप आनंद येत आहे. आता खूप थोडंसं राहिले, 2च संहिता राहिले. बल्कि मला असं वाटतं आहे की मी परत शिवपुराण अजून वाचू. जितक्या वेळा वाचतो आपण तितक्या वेळा आपले पाप तर नाहीसेच होतात, पण धनधान्याची बी भरपूर प्रमाणात आपल्याला वाढ होते. कधीच धनधान्याची कमी होत नाही. किती पण जण येवो आपल्या घरी, किती पण जण येवो, कधी दारी आलेला खाली जात नाही, निर्मुखी जात नाही. तर तो जर आपल्या घरी कोणी पण येवो, आपल्या ओळखीचं असो किंवा नसो, पण तो घरीच जर आला, तो व्यक्ती, त्याला अगोदर दरवाजाजवळतून बोलवा, स्माईल द्या त्याला, या असं बोला, बसा. नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट विचारा आणि त्याला पाणी द्या. जो पण असेल, बाई असो, स्त्री असो, मुलगा असो, म्हातारे आजी बाबा असो, कोणी पण असो, घरात हसमुखाने, म्हणजे कारण तो कोणत्या रूपामध्ये येत आहे, साक्षात शिव तर नाही आपली परीक्षा घ्यायला येत आहे, हे पण आहे कोणाच्या रूपात येत आणि घरात धनधान्याची बरकती देऊन जातो, यात मुळीच शंका नाही आहे. तर त्याला पहिले ग्लासभर पाणी द्यायचे. आपण तर आता अन्नदान, जलदानाचे तर महत्त्व ऐकलंच आहे. आपण एवढे पण मोठे नाही की आपण खूप काही जणांना म्हणजे असं जलदान या अन्नदान असं करू शकू. भगवान आपल्याला शक्ती देव, तो करोडो लोकांना अन्नदान आणि जलदान करू. मला तर अशी शक्ती दे बाबा, माझ्या मुलांना, माझ्या मुलीला, माझ्या मुलांना, माझ्या माणसाला मला अशी शक्ती दे की करोडो लोकांना अन्नदान जलदान करू, एवढी शक्ती दे. पण आपल्या घरात जो पण येतो अतिथी, त्याला 1 ग्लास भरून पाणी जरूर द्या. का पाणी का द्या त्याला? आपला शुक्र ग्रह जो राहतो, सर्वांजवळ शुक्र ग्रह आहे, माझ्यांपासून तर तुमच्यांपर्यंत, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, म्हातारे आजीबाबांपर्यंत सर्वांजवळ शुक्र ग्रह हा प्रत्येकाजवळ असतो. शुक्र ग्रह जर आपण प्रत्येक जण म्हणजे जो आपल्या घरी येतो, अनोळखी व्यक्ती, ओळखची व्यक्ती, त्याला ग्लास भरून पाणी पाजले, तो निर्पोखी नाही जाणार म्हणून त्याला ग्लास भरून पाणी तरी पाजले आपण, तरी आपली शुक्र ग्रह मजबूत होतात आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. शुक्र ग्रह हा आपल्या हातात राहतो आणि बाईच्या तर प्रत्येकाच्या हातात शुक्र ग्रह राहतो. तर प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याचे पाय दाबायचे. 5 मिनटं म्हणा, 2 मिनटं म्हणा, या 1 मिनटं काढून रोज रात्री प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीचे पाय दाबायचे. कारण माणसांच्या गुडघ्यांपासून तर पायाच्या बोटांपर्यंत शनी ग्रह राहतो, बाईच्या हातात शुक्र ग्रह राहतो. असे जर आपण त्यांचे पाय दाबले तर त्यांचे शनी ग्रह कमी होऊन शुक्र ग्रह आपला मजबूत होईल आणि आपल्याजवळ खूप पैसे दररोज येतील. म्हणून माता लक्ष्मी विष्णूजींच्या जवळ बसून त्यांच्या गुडघ्यांपासून तर गुडघ्यांपासून तर त्यांच्या पायांच्या पंजापर्यंत ते नेहमी फक्त हात लावून बसतात. तर ते लक्ष्मी आहेत, महालक्ष्मी आहे. त्यांच्याजवळ धनाची काही कमी नाही. आपण बी महालक्ष्मीचाच अवतार आहे, तर आपल्याजवळ बी धनाची कधीच कमी नाही राहणार. हा एक उपाय जर आपण
केला, रोज आपल्या नवऱ्याचे 5 मिनटं 2 मिनटं 1 मिनटं काढून पाय दाबले प्रेमाने हसमुख होऊन, तर आपल्यावर बी विष्णू भगवान प्रसन्न होतील. कारण पुरुष हे विष्णू भगवान आहे आणि स्त्री ही महालक्ष्मी आहे, तर आपल्यावर बी विष्णू भगवान प्रसन्न होतील, महालक्ष्मी प्रसन्न होतील. आपल्या माणसाचा शनिग्रह कमी होऊन शुक्र ग्रहाचा ताकद पॉवर जास्त राहील आणि आपल्याजवळ भरपूर प्रमाणात पैसे राहतील. असा हा उपाय सुद्धा आहे. म्हणून आपल्या घरी जो पण येतो त्याला पाणी नक्की पाजावे, म्हणजे आपला शुक्र ग्रह, घरातल्यांच्या जितके व्यक्ती आहे तितक्यांचा शुक्र ग्रह मजबूत होतो आणि शनी ग्रह कमी होतो. याच्याने आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होते. चहा नाही पण दिला, केव्हा केव्हा कोणी काय म्हणतं की नाही नाही मला वेळ नाही, जाते जाते, ते काय म्हणतात नको नको, पाणी पण नको, चहा पण नको. नाही, ते चहा घेऊ की नको घेऊ, पण एक घोट एक बूंद त्यांना पाणी नक्की द्या. नाही नाही, तुम्ही निर्मुखी जाऊ नका, पाणी तरी थोडंसं घ्या आणि हातात साखर नक्की द्या. साखर पण दिला तर शुक्र ग्रह मजबूत होतो. कारण साखरचा जो रंग आहे तो व्हाईट आहे, सफेद आहे, चंद्रमाच्या प्रतीक आहे, म्हणून त्यांना हातात साखर द्या. साखर दिली त्यांचं तोंड गोड होईल आणि आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल. म्हणून हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. घरात कोणी पण आलं तर त्याला निर्मुखी जाऊ नका देऊ. कोणी भुकेला आलं असेल त्याला भुकेल्याला त्याची भुकेल्याची भूक भागवा, ताणेलाची ताण भागवा, म्हणजे आपल्यावर महालक्ष्मीची कृपा होईल, शिवशंभूची कृपा होईल आणि शुक्र ग्रह सुद्धा मजबूत होईल. तर आपण अन्नदानाचे जलदानाचे महत्त्व पण ऐकले आणि आता शिवपुराण पण आपलं थोडंच राहिलंय. तर शिव महापुराणाच्या पण 2च संहिता राहिल्या. आता आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमाने पुराणांचे महात्म्य ऐकणार आहोत. आता पुराणांचं महात्म्य ऐकणार आहोत. हा अध्याय आलेला आहे उमा संहितामधला 13वा अध्याय. मी तुम्हाला अध्याय तर बोलतच नाही आहे की हा अध्याय कितवा आहे काय आहे. 53 अध्याय संपूर्ण आहे, पण संपूर्ण कहाणी सलग जर आपण बोलली तर ऐकायला पण तुम्हाला चांगलं वाटेल. आणि शिव महापुराणामध्ये काय काय निघतं, छोट्या छोट्या गोष्टी, एक शब्द सुद्धा मी टाळत नाही, छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण लाईन सहित तुम्हाला जशाच्या तशा ऐकून सांगत आहे. तर मला पण खूप आनंद येत आहे वाचायला आणि तुम्हाला पण श्रवण करायला खूप आनंद येत आहे. फक्त तुम्ही शेअर करा 10-10 जणांना, 11-11 जणांना, 5-5 जणांना, 7-7 जणांना, ते सुद्धा तुम्हाला पुण्यच लागेल. आता आपण पुराणाचे महात्म्य ऐकूया. पुराणांचं काय महात्म्य आहे. सनत कुमार म्हणाले, व्यासजी मी तुम्हाला तपाचे महात्म्य कथन केले, आता अध्ययनाचे उत्तम महात्म्य तुम्हाला सांगतो. जो वनामध्ये फळे कंदमुळे खाऊन तप करतो आणि जो वेदाची एक ऋचा म्हणतो त्या दोघांना सारखेच फल मिळते. श्रेष्ठ ब्राह्मणाला वेदाध्ययनाने जेवढे पुण्य मिळते त्याच्या दुप्पट फळ वेद शिकल्याने प्राप्त होते. सूर्य आणि चंद्राशिवाय जग अंधारात बुडून जाते, त्याप्रमाणे पुराणाशिवाय ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. अज्ञानाचा अंधकार व्यापून राहतो, म्हणून पुराणाचे नित्य अध्ययन करत राहावे. जो अज्ञानाने संत्रस्त झालेल्या लोकांना शास्त्र समजावून सांगतो, त्याच्या अज्ञानाचे निराकरण करतो, तो पुराण वक्ता नेहमी पूजनीय असतो. तो पतनापासून रक्षण करतो, म्हणून सर्व योग्य पुरुषांमध्ये त्याला श्रेष्ठ मानतात. पुराण वक्ता ब्रह्मा विष्णू महेश आणि गुरु यांच्यासारखाच असतो, सर्वज्ञ असतो. जो पुराण वाचतो, पुराणचा वक्ता असतो, या सर्व काही सांगतो, तर तो ब्रह्मा विष्णू महेश यांच्या गुरुसारखाच राहतो. सर्व ज्ञान झालेले असते त्याला. शिवामुळे त्याला, जो पुराण वाचतो त्याला शिवामुळे ज्ञानाची प्राप्ती होत असते, म्हणून त्याच्यासमोर आपली बुद्धी पाजळू नये. पुराण वक्त्याला, या कथा वक्ताला, कथाकाराला अनापशनाप कधीच बोलू नये. आपल्याला जो कोणी पुराण ऐकून देतो त्याला आपल्याला त्यांचे धन्यवाद करून त्याला नमस्कार करावे आणि आपले इहलोकी आणि परलोकी कल्याण व्हावे असे त्याला म्हणावे. या हेतूने त्याला धन धान्य स्वर्ण वस्त्रे उपयुक्त वस्तू द्याव्यात. जो तुम्हाला कथा ऐकवतो या कथा वाचून दाखवतो त्याला काही ना काही धन धान्य सुवर्ण वस्त्रे काहीतरी त्याला भेट द्यावी. जो मनुष्य पुराण जाणणाऱ्या सुपात्र व्यक्तीला श्रेष्ठ पदार्थ प्रेमपूर्वक खाऊ घालतो या अर्पण करतो त्याला परमगतीची प्राप्ती होते. जो मनुष्य वक्तकाराला काहीतरी थोडंसं तरी दान या काहीतरी त्याला गोडावा देतो या गोडधोड खाऊ घालतो त्याला सुद्धा शिवलोकाची प्राप्ती होते. जो मनुष्य सुपात्र ब्राह्मणाला भूमी गाय रथ हत्ती सुंदर घोडे देतो त्याला अश्वमेघ यज्ञाची फळाची प्राप्ती होते. त्याचे इहपर आणि सर्व मनोरथ पूर्ण होतात. जो शुभफलकदायक आहे, सुपीक जमीन दान देतो, तो आपल्या मागील व पुढील 10 पिढ्यांचा उद्धार करतो, त्याला या लोकी सर्व उत्तम भोग प्राप्त होतात. मृत्यूनंतर अतिशय सुंदर शरीर प्राप्त होते. तो दिव्य विमानात बसून शिवलोकी जातो.
यज्ञ करणे, पुष्पादी उपचारणे करणे व उत्तम सामग्रीने पूजा करणे यापेक्षा पुराण ग्रंथाचे वाचन केल्याने सर्व देवता अधिक संतुष्ट होतात. जो मनुष्य शिव, विष्णू, अन्य कोणत्याही देवतेच्या मंदिरात पुराणांचे किंवा धर्मग्रंथांचे वाचन करतो त्याला राजसीय आणि अश्वमेध यज्ञाचे फलाची प्राप्ती होते. तो सूर्यलोक पार करून ब्रह्मलोकाकडे जातो. तेथे शेकडो कल्पांतपर्यंत निवास करतो. मग तो पृथ्वीचा राजा होतो, राणी होते आणि निष्कंटक ऐश्वर्याचा उपभोग करते. हे शिवशंभू, मला अशीच बुद्धी दे की मी चांगले चांगले असे शिवपुराण ऐकू, तुमच्या शिवलिंगासमोर करू, बेलाच्या झाडाखाली शिवपुराण ऐकवू आणि चांगल्या पुण्यफळाची प्राप्ती करून घेऊ. शिवशंभू सर्वांना अशी चांगली बुद्धी दे. तर आपण शिवमंदिरात जर शिव महापुराण वाचले, या कोणत्याही पुराणाचं जर आपण वाचन केलं त्याला राजसीय आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तो सूर्यलोक पार करून त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते आणि शेकडो कल्पांपर्यंत ब्रह्मलोकामध्ये वास करतो. मग तो पृथ्वीवरचा राजा या राणी निष्कंटक ऐश्वर्याचा उपभोग घेतो. भगवान शंकर अन्य कोणत्याही देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मनुष्याने शिवालयात किंवा कोणत्याही मंदिरात या बेलाच्या झाडाखाली पुराण ग्रंथाचे इतिहासाचे वाचन करणे हे एकमात्र श्रेष्ठ उपाय आहे. पुराणांचे श्रवण पठन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवजींचे पुराण ऐकल्याने मनुष्य निष्पाप होतो, सर्व पापांचा नाश होतो. तो उत्तम भोग भोगून शिवलोकाला जातो. त्याला यमलोक हात लावत नाही, यमदूत त्याला हात लावत नाही. शिवलोकाचे शिवदूत हात त्याला लावतात. शिवविमान त्याच्याला फुलांची भरून येते आणि शिवलोकामध्ये जातो. शिवकथांचे भावभक्तीने श्रवण केल्याने सुद्धा त्याला राजयोगाची प्राप्ती होते आणि राजसूय यज्ञाचे 100 अग्निओष्टम यज्ञाचे सर्व तीर्थाचे स्नानांचे कोटी करोडो गाय दान केल्याचे पुण्यफळाची शिव महापुराण ऐकल्याने त्याला पुण्य लाभते. शिवजींच्या थोड्या पण कथा ऐकल्या सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या ह्या कथा शिव महापुराण जो मनुष्य नित्य श्रवण करतो, एकाग्र चित्ताने आणि परमभक्तीने श्रवण करतो त्याला कधीच धनधान्याची कमी होत नाही आणि त्याच्या 7 पिढ्यांपर्यंत त्याला खूप काही धनधान्य कुबेरासारखे मिळते. तो रुद्ररूप होतो यात संशय नाही. शिवजींची सुंदर कीर्ती सांगणारे किंवा सुंदर कीर्ती ऐकणारे यांच्या चरणातील धुळीला मुनिगणांनी तीर्थ म्हटलेले आहे. यावरून काय बोध करू अजून की जो शिवपुराण ऐकतो किंवा शिवपुराण वाचतो तर त्याच्या पायातली थोडीशी धूळ मुनिगणांच्या तीर्थांमध्ये त्याचे समावून जाते आणि 12 ज्योतिर्लिंग त्यांच्या पायात राहतात. तर असेच यावरून अजून काय बोध करू. ज्या मनुष्याला स्वतःचे कल्याण व्हावे, मृत्यूनंतर उत्तम गती मिळावी अशी इच्छा आहे तर त्याने शिवजीच्या पुराणातील कथा ऐकाव्या. या कथांच्या सतत श्रवण करण्याने नेहमी श्रवण करणे शक्य नसेल तर दिवसातून अगदी थोडा वेळ काढून का होईना जितेंद्रिय होऊन श्रवण करावे. 2 मिनिटं का असेना शिवपुराण श्रवण करावे. तेही शक्य होत नसेल तर शास्त्राने जे पुण्यकारक महिने सांगितले आहेत त्यात तरी श्रवण करावे. सर्वात महत्त्वाचा महिना म्हणजे माघ महिना. माघ महिन्यात जो कोणी शिव महापुराण ऐकतो, वाचतो, कोणाला सांगतो, कोणाला शेअर करतो तर हे मुनीश्वर जो मनुष्य भगवान शिवजीच्या कथा माघ महिन्यात सांगतो, ऐकतो, कोणाला शेअर करतो तो कर्मरूपी विशाल वनाला जाळून संसारातून तरून जातो आणि कोट्यवधी वर्षापर्यंत तो सूर्याला पार करून त्याला खूप काही सुखभोग मिळतो. जो घटकाभर असे, अर्धा घटका असे किंवा क्षणभर तरी श्रद्धा भावने जो शिव महापुराण भक्तीने श्रवण करतो किंवा कोणाला सांगतो, वाचतो तो कधीही दुर्गतीला जात नाही. त्याच्या सर्व प्रकारची संकटे, सर्व प्रकारची रोग, दारिद्र्य हे हरून दूर कोसर जातात. सर्व प्रकारच्या दानांनी व यज्ञांनी जेवढे पुण्य लाभते तेवढे हे पुण्य शिवजीचे शिव महापुराण ऐकल्याने प्राप्त होते. कलयुगामध्ये मनुष्यासाठी पुराण श्रवणाशिवाय अन्य कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. त्या योगेस त्यांना मोक्षरूपी फलप्राप्ती होईल असे पूर्वसूरींनी सांगितले. शिव महापुराणाचे श्रवण करणे, वाचणे आणि शिवनामाचे कीर्तन हे कल्पवृक्षाच्या फळासारखे मनोहर असते यात संशय नाही. शिवकथा आणि शिवनाम हे अमृत स्वरूप आहे. दुर्बुद्धी आणि दुराचारी लोकांना स्वहितासाठी अमृताचे सेवन करावे. हे अमृत प्राशन केल्याने तो पुरुष आणि त्याचे संपूर्ण कुळ अजर अमर होते आणि 71 पिढ्यांपर्यंत त्यांचे नाव चालते. पुण्यवतांना, यज्ञ करताना आणि तपस्व्यांना जी गती प्राप्ती होते तीच गती शिव महापुराण ऐकल्याने प्राप्त होते. जोपर्यंत मनुष्याला ज्ञान होत नाही
तोपर्यंत त्याला योगशास्त्राचा अभ्यास करावा आणि पुराण ग्रंथांचे श्रवण करावे. पुराणातील कथा ऐकल्याने पाप नाहीसे होते, वृत्ती धर्मानुगती होते आणि ज्ञानात भर पडते. बुद्धिमान, हुशार, प्रगती, यश, कीर्ती, धनधान्य अफाट राहते. मग तो कधीही प्रपंचात पडत नाही, रोग त्याच्याजवळ कधी येत नाही, संकटे कधी त्याच्याजवळ येत नाही. त्याच्या मनातल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतात. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषांताच्या सिद्धीसाठी शिव महापुराणाचे श्रवण पठन करावे. जो खूप काही भाग्यवान आहे, त्याने खूप काही जन्माचे पुण्य कमवले, तो शिव महापुराण ऐकतो. यज्ञ, दान, तप, तीर्थसेवनाने जे फलाची प्राप्ती होते ते फल फक्त त्वरित शिव महापुराण श्रवणाने सहजासहजी त्या व्यक्तीला लाभते. जर धर्म मार्ग दाखवणारी पुराणे नसती तर विश्वाचे आज काय झाले असते याची कल्पनाच करत नाही. मनुष्याच्या उद्गारामध्ये पुराण ग्रंथाचा महत्त्वाचा वाटा हा आहे. म्हणून शिव महापुराणाचा अगदी महत्त्वाचा वाटा आहे. शिव महापुराण जो श्रवण करतो त्याचे पुण्य कधी क्षय होत नाही, अक्षय फळाची प्राप्ती होते आणि त्याचं ते पुण्य तेवढं जमा राहतं, कोटी वद्यापर्यंत जमा राहतं आणि तो हर जन्म त्याला मोक्ष मिळून सुद्धा त्याला खूप सुंदर रूप प्राप्त होतं आणि त्याला धनधान्य हर जन्मामध्ये एवढी भेटते, राजा राणीसारखे त्याची अफाट धनसंपत्ती मिळते. शिव महापुराण श्रवण केल्याने एवढा पुराण ग्रंथाचा महत्त्वाचा वाटा आणि महत्त्वाचं पुण्य आहे हे विसरून चालणार नाही. कारण शिव महापुराणाचे पुण्य हे कधीच अक्षय होत नाही, कधीच नाही. तर शिव महापुराणाचे पुण्य तुम्ही जेवढे जितक्या वेळा ऐकल्या तितके अक्षय राहील. म्हणून त्यांच्याविषयी नेहमी पूज्य भाव आस्था हवावी. जो मनुष्य 26 पुराणांपैकी एक पुराणाचे सुद्धा श्रद्धा भक्तीने श्रवण करतो किंवा वाचन करतो किंवा कोणाला ऐकवतो तो निसंदेह मुक्ती तर मिळतेच त्याला, पण त्याला शिवलोकापाशी जागा जरूर मिळते. या जगात मनुष्याला आत्मसंतोष देणारा आहे तर शिव महापुराण, सुख देणारा आहे तर शिव महापुराण, त्याचे परम कल्याण करणारा आहे तर शिव महापुराण हा एकमेव श्रेष्ठ मार्ग आहे. ज्याप्रमाणे सूर्याशिवाय विविधतेने नटलेल्या सृष्टीला शोभा नाही, त्याप्रमाणे पुराणाशिवाय जगालाही शोभा नाही. म्हणून सर्वांनी शिव महापुराण श्रवण करण्याचे करावे. तर असे होते हे पुराणांचे महात्म्य जे मी तुम्हाला ऐकवले. खूप सुंदर अध्याय आणि महात्म्य होते शिव महापुराणांचे. तर आपण इतके भाग्यवान आहोत मित्रांनो की आपले काही जन्माचे पुण्य असेल तर आपण हे शिव महापुराण श्रवण करीत आहोत. आत्ताच सांगितलं की जो शिव महापुराण श्रवण करतो, जो शिव महापुराण वाचतो तर त्याच्या पायामध्ये 12 ज्योतिर्लिंग तीर्थांच्या पुण्य समान, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांना आपण तीर्थाला जे जाऊन तिथं पाय पडतील तेच पाय आपल्या घरात पडतात. एवढं महत्त्व या पुराणाला सांगितलं गेलं आहे श्रवणाने फक्त. आता विभिन्न दानाचे महात्म्य आपण ऐकूया. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, या जगात दान देणे हे सर्व असे सत्कर्म आहे जे मनुष्याला तारून नेता. योग्य व्यक्तीला दान दिल्याने दात्याचे परम कल्याण होते. सुवर्णदान, गोदान आणि भूमिदान ही 3 पवित्र दाने आहेत. ती देणाऱ्याच्या व घेणाऱ्याचा उद्धार करतो. या श्रेष्ठ वस्तूंचे दान करून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. गोदान आणि भूमिदान ही दोन्ही दाने समान फलदायक आहेत. तुलनांची ही मोठी प्रशंसा करण्यात आली आहे, परंतु या सर्वांमध्ये विद्यादानाचे महत्त्व अधिक आहे. मनुष्याने याचकाने धुपती, गाय, छत्री, वस्त्रे, पात्रदाने, अन्न, पाणी इत्यादींचे अवश्य दान करावे. ब्राह्मणांना व याचकांना धनादी वस्तूंचे संकल्पपूर्वक दान केल्याने दाता बुद्धिमान होतो. सुवर्ण, तीळ, हत्ती, कन्या, दासी, गृह, रथ, रत्ने, कपिला गायी आणि अन्न ही 10 महादाने आहेत. ज्ञानी ब्राह्मण या दानाचा स्वीकार करून दात्याला आणि स्वतःला तारता यात संशय नाही. जो मनुष्य शुद्ध चित्ताने सुवर्णाचे दान देतो त्याला देवता चारी बाजूंनी सर्व काही भरभरून देतात असे मी ऐकले आहे. अग्नी सर्व देवमय आहे असे म्हणतात. सुवर्ण हेही अग्नीच आहे. त्या अर्थाने सुवर्ण दान देणे सर्व देवांनाच दान होय. भूमिदान अतिशय श्रेष्ठ दान मानले जाते. त्या दानाने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. त्यात सुवर्णांची भूमिदान करणे ही फार मोठी गोष्ट आहे. प्राचीन काळी रघुराजाने अशी भूमिदान दिली. जे लोक दान दिलेली सुवर्णवती पृथ्वीत पाहतात ते सर्व पापांतून मुक्त होतात, त्यांना परमगतीची प्राप्ती मिळते. हे मुने, आता मी तुम्हाला काही सर्वोत्तम दानाविषयी सांगणार आहे. त्या दानाच्या पुण्यप्रभावाने मनुष्याला यमराजाच्या अति दुःखदायक भीषण वन पाहावे लागत नाही. न्यायोपर्जित धनाने खरेदी केलेले धन, वन शुद्ध मनाने सुपात्र व्यक्तीला दान द्यावे. कार्तिक महिन्याच्या दिवशी, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी
शेरभर तिळाची सुवर्ण गुणांनी युक्त अशी गाय बनवावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शेरभर तिळाची सर्व गुणांनी युक्त अशी गाय बनवावी आणि संवत्सर धेनूची सुवर्ण प्रतिमा आणावी. चौरंगावर 8 पाकळ्यांचे सुंदर कमळ काढावे. त्यात रुद्रादी देवांचे गंध अक्षताने रुईच्या फुलांनी पूजन करावे. त्या गायीचेही पूजन करावे. त्यानंतर सर्व आभूषणांनी भूषित अशी ती गाय सुवर्ण आणि रत्नासहित ब्राह्मणाला दान द्यावी. मग रात्री समयी भोजन करावे. अशा प्रकारे जो मनुष्य आपल्या शक्तीनुसार सम्यक विधीने हे दान करतो तो आपल्या कुटुंबासहित आणि मित्रासहित पापमुक्त होऊन 14 इंद्र असेपर्यंत स्वर्गलोकची प्राप्ती करतो. व्यासजी, सर्व दानांमध्ये गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. त्या समान कोणतेही दान नाही. जो मनुष्य सत्स्व कपिला गायीचे सालंकृत दान देतो त्याच्या इहपर लोकाची सर्व कामना पूर्ण होतात. ज्यांना अक्षय लोकाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी गुणवान ब्राह्मणाला सर्व इष्ट पदार्थ व घरातील प्रिय वस्तू दान द्याव्यात. विविध प्रकारच्या दानांमध्ये तुलना दानचेही विशेष महत्त्व आहे. ज्याला आपल्या कल्याणाची अभिलाषा आहे त्याने आपल्या वजना इतके शुभ वस्तूचे दान करावे. तुला दानाने मनुष्य कल्याणाची अभिलाषा आहे. तुला दानाने मनुष्य दिवसा रात्री दोन्ही संध्या समय दुपारी मध्यरात्री तसेच भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळात काया वाचे मने घडणाऱ्या सर्व पापांपासून मुक्त होतो. पुण्यवृद्धी होऊन निसंदेह स्वर्गलोकात जातो. तुला दान करताना दात्याने भगवान शंकराचे स्मरण करावे. त्यांना पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. हे महाप्रभू, तुम्ही तुला पुरुष आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. आज माझ्या वजना इतकं शुभ वस्तू मी तुम्हाला सुपात्र व्यक्तीला अर्पण करत आहे. या सत्कर्माने संतुष्ट होऊन तुम्ही माझ्याकडे आतापर्यंत जाणता अजाणता घडलेली व न घडलेली सर्व पापे हरण करा. त्यानंतर तराजूच्या दुसऱ्या पारड्यातील आपल्या वजना इतके शुभ वस्तू ब्राह्मणांना सज्जनांना द्यावेत. त्यामुळे मनुष्याचे परम कल्याण होते. जो कोणी अशा प्रकारे तुला दान करतो तोही निष्पाप होऊन 14 इंद्र असेपर्यंत स्वर्गलोकाची प्राप्ती करून घेतो. आता पाताळ लोकाचे वर्णन. व्यास सनत कुमारांना म्हणाले, हे महाप्राग, जे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ज्या एका दानाने सर्व दानाचे फल मिळते याविषयी काही सांगा. सनत कुमार म्हणाले, हे महामुने, योग्य वेळी दिलेल्या एका दानाने ही सर्व दानाचे फल मिळते. ज्याला प्रपंचातून तरुण जाण्याची आणि मोक्षाची इच्छा आहे त्याने ब्रह्मांडाचे दान करावे. ब्रह्मांड दात्याला ते दानाचे जे काही फल मिळायचे आहे ते तरच मिळते. शिवाय तो सप्तलोकाचा स्वामी होतो. ब्रह्मांड दाता मनुष्य आकाशात सूर्य चंद्र असेपर्यंत आणि जोपर्यंत ही पृथ्वी स्थिर आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबासमवेत देवलोकी आनंदात निवास करतो. तसेच तो जी इच्छा करतो ती पूर्ण त्वरित होते. त्यानंतर त्याला देवदुर्लभ विष्णुपद प्राप्त होते. त्यावर व्यास म्हणाले, भगवान, तुम्ही मला ब्रह्मांड दानाविषयी सांगत आहात. त्याच्या अनुषंगाने आधी ब्रह्मांडाची माहिती कथन करा. सनत कुमार म्हणाले, मुनिवर्य, मी तुम्हाला ब्रह्मांडविषयी थोडक्यात सांगणार आहे. ते नीट समजावून घ्या. शिव महाप्रभू हेच ब्रह्मांडाचे कारण रूप आहेत. ते व्यक्त, अव्यक्त आणि अनामय दुःखरहित कल्याण स्वरूप आहेत. ते कालामुळे द्विधा होतात. त्यापासून ब्रह्माजी उत्पन्न होतात. ते 14 भुवनांच्या ब्रह्मांडाची रचना करतात. त्यापैकी 7 भुवने पाण्यावर आहेत, 7 पाण्यामध्ये आहेत. त्यांनी पाताळ म्हणतात. ब्रह्मांडाचा जेवढा भाग पाण्याखाली आहे त्याच्या दुप्पटीने पाण्याच्या वर आहे. त्याच्या शेषाला आधार आहे. ब्रह्माजीच्या सांगण्यावरून तो 14 भुवनांचे पालन करतो म्हणून त्याला विष्णू असे म्हणतात. त्याच्या गुणाच्या कोणीही वर्णन करू शकत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. सृष्टीच्या कल्याणासाठी सर्व देव, ऋषी, मुनी, साधू, संत, सिद्ध पुरुष त्यांची पूजा करतात. नागकन्याही त्यांची आदरपूर्वक पूजा करतात. शेष पाताळाच्या मुळाशी स्थित आहे. त्याला 1000 फणे आहेत. त्याच्या असीम तेजाने सर्व दिशा प्रकाशमान होतात. त्याची आभूषणे निर्मळ आहेत. त्याच्या डोळ्यामध्ये मदाची छट्टा स्पष्ट जाणवत आहे आणि कल्पांत समयी त्याच्या मुखातून वारंवार अग्निज्वाला उत्पन्न होतात. त्या त्रैलोक्याला भस्मसात करतात. ज्याने आपल्या मस्तकावर संपूर्ण भूमंडळ अगदी सहजपणे धारण केले आहे त्या शेषाचे सामर्थ्य आणि पराक्रम कोणी वर्णन करावे. त्याने किंचित जांभई दिली तरी पर्वत आणि समुद्रासहित ही पृथ्वी थरथर कापू लागते. हे मुनी, पृथ्वीच्या खाली अतल, वितल, सुतल, रसाताल, तल, तलातल आणि पाताळ असे म्हणून 7 लोक किंवा भुवने आहेत. त्यांना सप्त पाताळ असे म्हणतात. प्रत्येक पाताळात 10,000 योजनेने विस्तूर असून पहिल्यापेक्षा दुसरा पाताळ दुप्पट उंच असतो. तेथील भूमी प्रशांत रत्नमय असून त्यांचे अंगण सुवर्णमय आहे. तेथे दानव, दैत्य, राक्षस आणि महानाग राहतात. देव आणि दानाच्या कन्याने आनंदाने विहार करतात. पाताळ लोक स्वर्गापेक्षाही सुंदर, मनोहर, निर्मळ आणि आलक्कदायक आहे. तेथे दिवसा सूर्याची किरणे, रात्री चंद्राचे चांदणे, शीतोष्ण ऋतू असले तरी काही प्रकार नाही. सर्वत्र दिव्यमण्यांचे तेजस विलसत असते. तेथे स्वच्छ नद्या आहेत. कमळांयुक्त मनोहर सरोवरे आहेत. त्या कमळावर भ्रमरुंजी घालत असतात. तेथे सर्व प्रकारचे ऐश्वर्य आहे. सुखभोग आहेत.
अन्नदान्याचा सुकाळ आहे. तेथील वातावरणात वीणा, वेणू, मृदंगादी वाद्यांचे मधुर ध्वनी निनाद असतात. तेथे सर्व प्रकारचे आनंद उपभोगतात. तो आनंद उपभोगताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. आणि तेथे दैत्य, दानव, मानव, सिद्ध आणि सर्प आपल्या तपश्चर्येचे उत्तम फल मिळतात. तर हे होते पाताळ लोकाचे वर्णन. तर हे गोष्ट तितकीच खरी आहे की शिव महापुराण मी वाचते त्यावेळेस मला इतकं पण समजत नाही की मी 1-1.5 घंट्यापासून कंटिन्यू वाचत आहे. तर मला भानच राहत नाही की एवढा समय होऊन गेला. मला असं वाटतं वाचतच राहावं, वाचतच राहावं, वाचतच राहावं. मग की मला कोणी आवाज बी न देवो. मी अशी शिवशंभूला प्रार्थना करते, बाबा मी आता शिवपुराणाला बसली आहे, तर घरातल्या लोकांनी मला कोणी आवाज न देवो की हे वस्तू दे, की जेवण दे, की पाणी दे, की काही कारणास्तव मला आवाज न दे. पण माझी सासू माझ्या नावाचा जप करत राहते, एकसारखी माझा आवाज देत राहते, प्रत्येक कामाला आवाज देत राहते माझी सासू. माझ्या सासूचा माझ्यामध्ये खूप जीव आहे, माझ्या सासऱ्यांचा पण माझ्यामध्ये खूप जीव आहे. दोघंजण आवाज देतच राहतात. शालिनी त्यांचं चालूच राहतं प्रत्येक कामात. मी सांगून देते, आई मी पुराण वाचायला बसत आहे आता 1-1.5 घंटा, तुमचे कामं मी संपूर्ण करून दिलेली आहेत. काही तुम्हाला गरज आहे का, अजून काही पाहिजे का तुम्हाला, मी त्यांना असं सांगून देते. मग माझ्या सासूबाई म्हणतात, नाही वाचून घे, तू तुझं काम करून घे, मग नंतर मी तुला सांगेन. पण त्यांचं मनच लागत नाही. थोडीशी बी दिसली नाही तरी पण आवाज देत राहतात, कुठे गेली. हां, हे तितकंच खरं आहे की आपण जेवढे शिव महापुराण वाचलं, ऐकलं तेवढे चांगली गोष्ट आहे. तर हे शिव महापुराण वाचताना मला खूप आवड होत आहे आणि असं वाटतं की अजून पुढे काय आहे, पुढे काय आहे. तुम्हाला पण ऐकायला तसंच वाटत असेल, मला अशी आशा आहे. तर मित्रांनो, झालेली सेवा शिवशंभूच्या चरणी रुजू करते. भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत. तर कमेंट्स नक्की करा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात. जय श्री महाकाल नक्की करा. जय श्री महाकाल.